खाद्यतेलाबाबत एफडीए कडून कडक नियमावली. सुटं तेल दुकानदारांना विकता येणार नाही. तेल कसं तयार केलेलं याबाबत संपूर्ण माहिती असायला हवी. भेसळयुक्त तेल विकल्यास आजन्म कारावासापर्यंत शिक्षेची तरतूद. तुकाराम मुंडेंची माहिती. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची पुन्हा मोठी कारवाई. गंगापूर रोड परिसरात एका हॉटेलचा अन्न परवाना निलंबित. अवंती स्नॅक्स आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित. तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे कारवाई. ठाण्यामध्ये काही रुपयांच्या नफ्यासाठी ग्राहकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार. 2 वर्षाच्या चिमुकल्याला दिला 4 महिने जुना एक्सपायर्ड ज्यूस. या प्रकरणी पोलीस अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल. मनमाडमध्ये जादा दर आकारणीचे रेल्वे प्रशासनाकडून दखल. भुसावळ विभागाकडून रेल्वे खानपान स्टॉलवर कारवाई. 5 खानपान स्टॉल 7 दिवसांसाठी तात्पुरते बंद. विदर्भात पुढील 8 ते 10 दिवस पावसाची शक्यता कमी. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाऊस गायब. एल निनोमुळे पुढील काही दिवस पाऊस कमी पडणार. पावसाचा मोठा खंड पडल्यानं खरीप पिकांना फटका. सातारामधल्या कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद केले. धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोयना धरणाचा पाणीसाठा 98.35 टीएमसीवर पोहोचला. धरणामध्ये 11,657 क्युसेक पाण्याची आवक सुरू. जळगाव जिल्ह्यामधल्या हातनूर धरणामध्ये 74% एवढा पाणीसाठा शिल्लक. गत वर्षाच्या तुलनेमध्ये 9% पाणी पातळीमध्ये वाढ. 15 दिवसांपासून मुक्ताईनगर भुसावळ भागामध्ये पावसाची विश्रांती. जळगाव जिल्ह्यामध्ये 33 दिवसामध्ये 429 मिलीमीटर पाऊस. तर 59% दिवस गेले कोरडेच. आगामी काळामध्ये पावसाची शक्यता कमी असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता. पावसाचा खंड वाढत असल्यामुळे वर्धा जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली. सोयाबीन कपाशीला शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचन करण्याचा कृषी विभागाचा सल्ला. रसशोधक किडनींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यानं योग्य फवारणीचं नियोजन करावं असं आवाहन. आष्टीमधल्या दुष्काळजन्य परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. माजी आमदार बाळासाहेब आजबे यांचा आमदार सुरेश धस यांना टोला. कुकडीचं पाणी सीना धरणामध्ये सोडण्याची मागणी. जळगावच्या 40गावमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. कोतगाव धरणामध्ये अवघा 15% पाणीसाठा शिल्लक असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. बुलडाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पाचा जिवंत साठा अवघा 2.48%. रब्बी पिकांवर संकट तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. धरण क्षेत्रामध्ये आतापर्यंत 304 मिलीमीटर पाऊस. हिंगोलीमध्ये पावसाचा खंड पडल्यानं पिकांची वाढ खुंटली. शेतीसाठी चांगल्या पावसाची अपेक्षा. पिकांवरील रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी चिंतेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड. धान, कापूस, सोयाबीन पिकांची वाढ खुंटली. सोयाबीन पिकावर रोगांचा प्रकोप. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पडलाय केवळ 32% पाऊस. बीडच्या परळीमध्ये पाऊस नसल्यामुळे खरीपाची पिकं सुकू लागली. 3-4 दिवसामध्ये पाऊस नाही आला तर संपूर्ण पीक उद्ध्वस्त होण्याची भीती. गेल्या वर्षीचा पीक विमा अजून आम्हाला मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या भावना. श्रावण महिन्यामध्ये देखील कोकणवासियांना श्रावण सरींची प्रतीक्षा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सरासरी 15 मीटरहून अधिक पाऊस नाही. जूनपासून आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 68% पावसाची सरासरी. नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेती पिकांना फटका. जिल्ह्यामध्ये 31% पावसाची तूट निर्माण. सोयाबीन, कापूस, तूर, धान पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. नंदुरबार भाजीपाला बाजार समितीमध्ये मिरचीच्या दरावरून शेतकऱ्यांचा गोंधळ. मिरचीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. मिरचीची आवक वाढल्यामुळे केवळ 18 रुपये प्रति किलोचा दर. योग्य दर न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या येवल्यामध्ये कोथिंबिरीला कवडीमोल भाव. शेतकऱ्यांना 1.5 एकर कोथिंबिरीवर रोटावेटर फिरवला. कोथिंबिरीची जोडी शेतकऱ्यांना अवघ्या 1 रुपयाला विकावी लागते. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ओटे मोकळे करण्याची मोहीम सुरू. शेतकऱ्यांना आपला शेतमाल ओट्यांवर सुरक्षित ठेवता येणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपुरातील अंबाझरी तलावाची पाहणी. पालिकेकडून जलपर्णी मुक्त करत तलावाची स्वच्छता. फडणवीसांनी पालिकेचे मानले आभार. नाशकात रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करताना नगरसेवकाच्या पायाला मोठी दुखापत. भाजप नगरसेवक अमोल पाटील व्हीलचेअरवर नाशिकच्या महासभेत दाखल. नंदुरबारच्या नवापूरमधील चिंचपाडा गावामध्ये बस चिखलामध्ये फसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल. बस चिखलामध्ये अडकल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे मोठे हाल. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. रिषभ पाटोळे अपघाती मृत्यू प्रकरणी बावधन पोलीस कारवाईच्या तयारीत. महापालिका आणि पीएमआरडी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. पुणे मनपा आणि पीएमआरडीच्या वादामुळे रस्ता बंद असल्याचं चौकशीमध्ये समोर. साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण. प्रशासनाचं दुर्लक्ष केल्यामुळे प्रमुख मार्गांवर मोठे खड्डे. स्थानिकांनी पुढाकार घेऊन रस्ते बुजवण्यास सुरुवात केली. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळ बांबर्डे ते हिरलोक रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. डागडुजीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचा दर्जा चांगला नसल्यामुळे नागरिकांनी काम बंद पाडलं.
मालाडच्या मालवणीमध्ये 2 मजली घर कोसळलं. दुर्घटनेमध्ये काही लोक जखमी. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल. शोध मोहीम सुरू. डोंबिवलीमधील बंदिश पॅलेस परिसरामध्ये 90 फूट रस्त्यावर मोठं भगदाड. वर्दळीमुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला. भगदाडामुळे एखादं वाहन थेट खड्ड्यात जाण्याची शक्यता. TV9 मराठीच्या बातमीनंतर बीड आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचं काम सुरू. पिंपळगाव घाट इथल्या ग्रामस्थांच्या उपोषणाची TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाकडून दखल. धुळ्याच्या शिरपूरमधील खिलारे गावात आजही भरते झोपडीमध्ये शाळा. खिलारे गावातील पिरपाणी पाड्यावरील शाळेचं वास्तव समोर. पिरपाणी पाड्यावरील चिमुकल्यांना आजही पक्क्या वर्गखोलीची प्रतीक्षा. चंद्रपूरच्या चंदनखेडा आश्रमशाळेला क्रीडा शिक्षक मिळणार. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी मंत्री अशोक उईके यांच्याकडून मान्य. हिंगोलीच्या कडोळी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण विभागाच्या पथकाची पाहणी. अभिजित दिपकेंनी भेट दिल्यानंतर शिक्षण विभागाच्या पथकाची भेट. जिल्हा परिषद शाळेला सुविधा पुरवण्याच्या सूचना. धाराशिवच्या उमरगामधील निवासी शाळेची दुरवस्था. गेली अनेक वर्षांपासून शाळांची हीच परिस्थिती. निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचं चित्र. अमरावतीच्या अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू. शैक्षणिक आणि मूलभूत सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी. आंदोलनामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी. नवी मुंबई पालिकेमध्ये शिवसेना भाजपा आमने-सामने. कंत्राटाच्या मोबदल्यामध्ये कंत्राटदारानं मर्सिडीज दिल्याचं सभागृह नेते सागर नाईक यांच्यावर नगरसेवक अंकुश कदम यांचा गंभीर आरोप. पोस्टर हातात घेऊन महापालिका मुख्यालयामध्ये प्रवेश. पालिकेमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची कदमांची मागणी. पुणे रिंग रोडच्या मोजणीला भोरच्या शिवरे गावातील शेतकऱ्यांचा विरोध. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शिवरे ग्रामस्थांनी रोखलं. पिकांची काढणी पूर्ण होईपर्यंत मोजणी न करण्याची मागणी. रत्नागिरीच्या मांदिवली गावातील सरपंच चंद्रशेखर वेदपाठक यांचा संभाषणाचा व्हिडिओ समोर. ग्रामसेवकाला अर्वाच्य भाषेमध्ये धमकावल्याचं व्हिडिओमध्ये कैद. 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्ती नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जन करता येणार. 24 जुलै 2025 रोजीचा आदेश तुर्तास कायम. अंतिम निकालापर्यंत परिस्थिती कायम राहणार. हायकोर्टाकडून स्पष्ट. मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्यास हायकोर्टाची अनुमती. उत्तराखंडमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झालेल्या ठिकाणी भाजप समर्थकांकडून शुद्धीकरण. धुळ्यामध्ये भाजप विरोधात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमधील राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा आजचा 12वा दिवस. मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावं यासाठी दातेंचं उपोषण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची दातेंसोबत फोनवरून चर्चा. लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची दातेंची भूमिका. अकोल्यामध्ये गोर बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी तांड्या गावातून ठराव घेण्याचं आवाहन. संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तांडा आणि गावात जाऊन आरक्षणाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांची माहिती. नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर रहिवासी व्यापाऱ्यांचं आंदोलन. जुन्या नाशिकचा तातडीनं विकास करावा, व्यापाऱ्यांची मागणी. पनवेल JNPA परिसरामधील अवजड वाहनांचा बंदोबस्त करा. 8 दिवसामध्ये अवजड वाहनांचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर मनसे बंदोबस्त करेल. संदीप देशपांडेंचा परिवहन अधिकाऱ्यांना इशारा. नंदुरबारहून पुण्यासाठी थेट रेल्वे सुरू करण्याची भीम आर्मीची मागणी. पुणे रेल्वेसाठी नंदुरबारकरांचा संघर्ष. ट्रॅव्हल्स अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड. तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. नाशकातील हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाचा निर्णय. दाट धुक्यामुळे गडावर चढाई धोकादायक. नाशिकमध्ये पारंपरिक मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन. सामूहिक मंगळागौर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये सिझेरियन नंतर मातेच्या पोटामध्ये हातमोजे रुमाल राहिल्याचं प्रकरण. जिल्हा शल्य चिकित्सकांनी पुण्यामध्ये जाऊन तरुणीची घेतली भेट. अधिक चौकशीसाठी लातूरमधून एक पथक दाखल. दोषींवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघातील 2,70,000 मतदारांची पुन्हा पडताळणी. 51,918 मृत मतदारांची नावं वगळणार, तर 1,62,899 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पुढाकारातून भव्य रोजगार मेळावा. आतापर्यंत 4,000 बेरोजगारांना रोजगाराची संधी. सिद्धार्थ खरात यांच्या पुढाकारातून तिसरा रोजगार मेळावा. नाशिक जिल्ह्यामधल्या दुर्गम भागामध्ये ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्याची चाचणी सुरू. आदिवासी पाड्यांपर्यंत ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पोहोचवण्याच्या हालचाली. अतिवृष्टी, रस्ते नसल्यानं दुर्गम भागात अडचणी. ड्रोन संचालनासाठी IIT मुंबईकडून प्रशिक्षणाला सुरुवात. जळगावातील रिधुरवाडा परिसरामध्ये बोगस डॉक्टरला पोलिसांकडून अटक. भरत सुभाष कुंभार असं अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचं नाव. प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्यासह शनीपेठ पोलिसांची कारवाई.
अकोला रेल्वे स्टेशनवर पोलिसांची मॉक ड्रिल. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मॉक ड्रिल. अकोला रेल्वे स्टेशनवरील रेल्वे बोगीमध्ये एका बॅगेमध्ये बॉम्ब असल्याची माहिती. रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण. शेतातील विहिरीची सातबारावर नोंद घेण्यासाठी 500 रुपयांची लाच घेतली. महिला ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये. कळमनुरी तालुक्यामधल्या फुटाळा शिवारामधली घटना. सुवर्णमाला शिरसाट असं तलाठ्याचं नाव. बुलढाण्याच्या अंढेरा फाट्यावर अवैध रेती तपासणीसाठी वाहनं थांबवल्यानं माफियांची गुंडगिरी. वाहन थांबवल्यानं तहसीलदारांच्या वाहनाला टिपरीनं धडक दिली. रेतीचं वाहन पळून नेत तहसीलदारांना उडवून टाकण्याची धमकी. तहसीलदारांसह 4 जण थोडक्यात बचावले. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सहाय्य निबंधक सहकारी कार्यालयामध्ये राडा. जिल्हा बँकेच्या संचालक सदस्य निवडीच्या ठरावावरून राडा. खोट्या सह्या करून ठराव पारित केला जात असल्याचा आरोप. अधिकारी एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर गेल्याचाही आरोप. खडसेंचे पीए योगेश कोलतेंवर आमदार चंद्रकांत पाटील भडकले. पुण्याच्या शिक्रापूरमधील एका हॉटेलमध्ये कामगार आणि ग्राहकांमध्ये राडा. राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल. राड्याचं कारण अद्याप स्पष्ट. शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल. रत्नागिरीच्या आंबा घाटामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांचा धिंगाणा. गाड्या अडून रस्त्यावर लोळल्याचा प्रकार. या घटनेचा व्हिडिओ प्रवाशानं मोबाईलमध्ये कैद केला. 2 तरुणांचा शोध घेऊन पोलिसांनी अटक केली. पुण्याच्या शिक्रापूरमधील एका हॉटेलमध्ये कामगार आणि ग्राहकांमध्ये राडा. राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल. राड्याचं कारण अद्याप स्पष्ट. शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरामध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला. आरोपीचा पोलिसांनी 6 तासात छडा लावला. कारवाईमध्ये 4 दुचाकी आणि 7 मोबाईल जप्त. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पुण्यामध्ये तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाला अटक. नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याच्या भाड्यानं भोंदू तरुणीकडून अर्धनग्न फोटो मागायचा. दिव्य जितेंद्र परमार असं 23 वर्षीय भोंदूबाबाचं नाव. कराडमधील मुंडे गावामध्ये घरफोडीची पालिका सुरूच. चोरट्यांचे सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. पुण्याच्या नागरगाव फाट्यावर डीपी चोरीचा प्रयत्न फसला. डीपीला आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवलेली असल्यामुळे छेडछाड होताच आवाज निर्माण झाला आणि चोरट्यांचा डाव फसला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जळगावच्या 40गाव बस स्थानकामध्ये वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याची चेन लंपास केली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पाहुणा बनून आला आणि 10 जणांची रोख घेऊन पळाला. मित्रासोबत पाहुणा म्हणून आलेल्या तरुणानं घरातील रोकड लंपास केली. गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधल्या वडेगाव रेल्वे इथली घटना. परभणीच्या पूर्णा शहरातील महावीर नगर परिसरात रात्री चोरट्यांनी 4 दुकानं फोडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. सोन्या चांदीसह रोख रक्कम लंपास केल्याची माहिती. मालेगाव शहरामध्ये मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बसला आग. इंदोरवरून मालेगाव बस डेपोमध्ये येत असताना बस पेटली. बसमधील सर्व प्रवाशांना तत्काळ खाली उतरवल्यानं मोठी दुर्घटना टळली.